हाय एव्हरीवन. YouTubeवर मॉनिटायझेशन मिळवण्यासाठी 4,000 वॉच आवर्स पुरेसा नाही. 2027 मध्ये YouTubeने नवीन क्रिएटरसाठी मोठा बदल जाहीर केला आहे आणि हा बदल प्रत्येक यूट्यूबरने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती माझ्या वी कुऱ्हाडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे तो YouTubeच्या नवीन अपडेटसाठी घेऊन आलेली आहे. जर तुम्ही YouTubeवर नवीन चॅनल सुरू केलं आहे किंवा मॉनिटायझेशनसाठी मेहनत करत आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. YouTubeने नुकताच YouTube पार्टनर प्रोग्राम म्हणजेच YPPमध्ये 2027 पासून मोठा बदल जाहीर केला आहे. आत्तापर्यंत फुल मॉनिटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर, 4000 व्हॅलिड पब्लिक वॉच आवर्स किंवा 10 मिलियन व्हॅलिड शॉर्ट व्ह्यूज हा मार्ग होता. आता हा मार्ग तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि ऑलमोस्ट सगळे जे नवीन चॅनल क्रिएटर आहेत त्यांना सुद्धा हा जो क्रायटेरिया आहे ते आधीपासूनच माहीत आहे. हो. पण 1 फेब्रुवारी 2027 पासून नवीन क्रायटेरियासाठी ॲड रेव्हेन्यू आणि YouTube प्रीमियम रेव्हेन्यू शेअरिंग मिळवण्यासाठी रिक्वायरमेंट वाढणार आहे. आता ही रिक्वायरमेंट काय आहे आणि कितीने वाढलेली आहे हे तुम्हाला माहीत नसेल आणि जो कोणी नवीन क्रिएटर आहे त्याला मात्र हे जे क्रायटेरिया आहे, जो की क्रायटेरिया वाढला आहे. आता तो कसा वाढला, कितीने वाढला हे सगळं आपण ह्यातच जाणून घेणार आहोत. आता नवीन क्रिएटर्सला क्रायटेरिया काय आहे, तर 1000 सबस्क्रायबर प्लस 8000 क्वालिफाईड वॉच आवर्स मागील 365 दिवसात किंवा शॉर्ट्ससाठी 1000 सबस्क्रायबर ॲज इट इज प्लस 20 मिलियन क्वालिफाईड शॉर्ट व्ह्यूज मागील 90 डेजमध्ये यापैकी एक थ्रेशोल्ड पूर्ण करावा लागेल. आता तुम्हाला यात लक्षात आलं असेल की हा जो थ्रेशोल्ड आहे तो दुपटीने वाढवला गेला आहे. म्हणजे इथं आधीच आपल्याला 4000 घंटांचा वॉच आवर कंप्लीट होत नव्हता, तर आता आपल्याला तब्बल 8000 वॉच आवर्सचा क्रायटेरिया कंप्लीट करावा लागणार आहे आणि ते सुद्धा आणि त्याचबरोबर शॉर्ट्ससाठी आपल्याला 10 मिलियन्स पहिलेच कंप्लीट होत नव्हता, आता इथं आलेला आहे दुप्पट म्हणजे 20 मिलियन्स इन 90 डेजमध्ये आपल्याला हा क्रायटेरिया थ्रेशोल्ड जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. आता हा किती हार्ड आहे आणि किती सोपा आहे हे तरी तुम्हाला स्वतःलाच लक्षात येत असेल, जे नवीन क्रिएटर आहे त्यांच्यासाठी. हो, पण इथे एक चांगली गोष्ट नेमकी काय आहे, जे क्रिएटर आधीपासून YPPमध्ये आहेत, त्यांच्यावर हे नवीन एंट्री थ्रेशोल्ड लागू होणार नाही. तसेच फॅन फंडिंग आणि शॉपिंग प्रोडक्ट्सचे जे एंट्री थ्रेशोल्ड्स बनलेले नाहीत. ओके. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शॉर्ट्स रेव्हेन्यू शेअरिंगसाठी 1 फेब्रुवारी 2027 पासून मागील 90 दिवसात 10 मिलियन क्वालिफाईड शॉर्ट व्ह्यूज आवश्यक असतील. थ्रेशोल्ड खाली गेल्यास चॅनल YPPमधून बाहेर पडणार नाही, पण शॉर्ट्स रेव्हेन्यू शेअरिंग पुन्हा 10 मिलियन व्ह्यूज झाल्यावरच सुरू होणार आहे बरं का. म्हणून जर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी प्रयत्न करत असाल तर 2027 ची वाट पाहू नका, अजिबात वाट पाहू नका. कारण जेवढं होता होईल तेवढं जानेवारी 30 पर्यंत तुमचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जो आहे तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. कारण 1 फेब्रुवारी 2027 पासून तुम्हाला 4000 वॉच आवर्स ऐवजी 8000 वॉच आवर्स कंप्लीट करावे लागणार आहे आणि त्याचबरोबर शॉर्ट्सवर तुम्हाला 10 मिलियन्स ऐवजी 20 मिलियन्सचा थ्रेशोल्ड कंप्लीट करावा लागणार आहे. ओके. मग सगळ्यात पहिले आता तुम्हाला इथं करायचं काय आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही आता जे कोणी फक्त शॉर्ट्सवर डिपेंड राहत होते मॉनिटायझेशन करून घेण्यासाठी, त्यांनी सगळ्यात पहिले आता एकच काम करायचं आहे, फटाफट डेली वीकमध्ये 2-4 तरी लाँग व्हिडिओ अपलोड करा. कारण तुम्हाला लाँग व्हिडिओवरच तुमचा वॉच आवर कंप्लीट होऊ शकतो आणि शॉर्ट व्हिडिओवर मात्र तुम्ही रीच वाढवू शकता, तुमचे सबस्क्रायबर्स वाढवू शकता. तिथे तुमचा वॉच आवर कंप्लीट होत नाही. तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरी तुम्हाला चॅनलवर गॅप द्यायचा नाही आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे आणि त्याचबरोबर लाँग बरोबर शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करा, रीच वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि हो, हा व्हिडिओ प्रत्येक नवीन यूट्यूबरपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. कारण YouTubeचे नवीन अपडेट मी तुम्हाला अशाच सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. बाय.